ज्याच्यापासून ती आयुष्यभर पळत राहिली, तोच भूतकाळ आज तिच्यासमोर उभा ठाकला होता. पण यावेळी नीरा एकटी नव्हती. तिच्यासोबत होता अग्नी. आणि त्याचा एकच नियम होता, जो तिच्याकडे वाकडी नजर टाकेल तो संपलाच समज. आता पाहायचं इतकं की श्रीकांतचं विकृत वेड जिंकणार की अग्नीचा निर्धार. आजच्या अग्नी भाग 69 मध्ये आपण पाहणार आहोत झगमगत्या प्रकाशात न्हालेली ती रात्र. हास्य टाळा आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण. सगळं काही परफेक्ट वाटत असतानाच नशिबाने शांतपणे एक वेगळीच चाल खेळायला सुरुवात केली होती. कुणाचा भूतकाळ जिवंत होणार होतं आणि कुणाचं वर्तमान कायमचं बदलणार होतं. श्रीकांत नीराला पाहून इतका आश्चर्यचकित झाला की त्याच्या हातातला ग्लास केव्हा खाली सुटला हे त्यालाच कळलं नाही. तिच्याशी लग्न झाल्यानंतर त्या 3-4 महिन्यात तो तिच्यासोबत जे काही वागला होता, त्यानंतर ती कधी दुसऱ्या लग्नाचा विचार करेल हा विचारच त्याच्या डोक्यात आला नव्हता. ते सुद्धा अग्नीसारख्या मोस्ट पॉवरफुल मॅन सोबत तर नाहीच नाही. तो तिच्याकडे टक लावून पाहतच होता की तेवढ्यात अग्नीने त्याचा उलटा हात तिच्या गालावर फिरवून गालाला काहीतरी लागलेलं झटकलं आणि त्याबरोबर तिच्या गालावर लाली चढून आली. तिने तिची मान हसत दुसऱ्याकडे वळवली. लोकांसाठी अग्नीचा हा अंदाज जरी आशिकाना असला तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरलेली स्माईल पाहून इकडे श्रीकांतच्या मात्र मस्तकात आग लागली होती. आत्ता तिचे केस धरून तिला स्टेजवरून खाली ओढत आणावं आणि बेल्टचे फटके द्यावे असं त्याचं मन करत होतं. मी जरा जरी हात लावला तरी काटे झुंबायचे हिच्या अंगाला. आणि आता बरं एवढ्या लोकांसमोर बसून दात काढते आहे. तो त्याचे दातावर घट्ट करत मनातच म्हणाला. तेवढ्यात त्याचं लक्ष कायराकडे गेलं, जी आता नीराला मिठी मारून अग्नीला काहीतरी सांगत होती. त्या दोघींमधलं बॉन्डिंग पाहता असं बिलकुल वाटत नव्हतं की ती नीराची मुलगी नसेल. आणि त्यात अजून भर म्हणजे कायराचं वय सुद्धा बरोबर मॅच होण्यासारखं होतं. पण त्यावेळेस तर हिचं ॲबॉर्शन झालं होतं का हिचं ॲबॉर्शन झालंच नव्हतं आणि ते फक्त मला दाखवायला गेलं होतं. त्याच्या डोक्यात आता वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उभ्या राहायला लागल्या. अग्नी मीडियासमोर फक्त बिझनेस संदर्भात येत असल्यामुळे त्याच्या फॅमिलीबद्दल तसेही काही कोणाला जास्त माहित नव्हतं. त्यामुळे कायराचं वय आणि त्या दोघांचा डिवोर्स हे तो कॅल्क्युलेट करूच शकत नव्हता. त्याच्या मनात आता कायरा त्याची मुलगी तर नाही अशी शंका निर्माण होऊ लागली. तसं त्याच्या चेहऱ्यावर आता एक छिन्नी हसू उमटलं. तेवढ्यात भुवनने समोर येऊन आजच्या पार्टीच्या आयोजनाचे कारण सांगत स्टेजवर मासाहेबांना बोलवलं आणि त्यापाठोपाठ केक मागवला. फर्स्ट ऑफ ऑल आय थँक गॉड. आणि त्यानंतर मासाहेबांचे आभार, कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच माझ्या आयुष्यात नीरासारखी खास व्यक्ती आली. केक येताच अग्नीने भुवनच्या हातातून माईक घेतला आणि तो सर्वांना उद्देशून म्हणाला, नीरा कम इन टू माय लाईफ लाईक अ क्लेम रिव्हर अँड मेड माय डेझर्ट लाईफ एव्हरग्रीन. तो कधी तिच्याजवळ व्यक्त झाला नसेल, पण आज त्याला 4 लोकांसमोर तिच्याबद्दल असं बोलताना पाहून तिला खूप भरून येत होतं. आपल्याबद्दल कोणी 2 कौतुकाचे शब्द बोलू शकतो हे सुद्धा कधी तिला अपेक्षित नव्हतं. तिथे आज तो त्याच्या जीवनातलं तिचं स्थान पूर्ण जगासमोर मांडत होता. नीराने माझ्या आयुष्याला फक्त नवी दिशा दिली नाही, तर पुन्हा एकदा प्रेम कसं करायचं हेही मला शिकवलं.
अग्नीच्या मनातली नीराची जागा काय आहे हे लक्षात घेऊन मासाहेबांनी सुद्धा मनोमन गिरीधारीचे आभार मानले. आज ती माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात मांडणं माझ्यासाठी अशक्य आहे. म्हणूनच नीरा, पुन्हा एकदा माझ्या सगळ्या चुका माफ करशील आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी माझ्यासोबत उभी राहशील अशी मला खात्री आहे. असं म्हणत अग्नीने नीरासमोर त्याचा हात पुढे केला. तिने सुद्धा लाजत आजूबाजूला बघत त्याच्या हातात तिचा हात दिला. तसं तो तिला घेऊन स्टेजवर मध्यभागी ठेवलेल्या केक जवळ आला. त्याने माईक भुवन जवळ दिला आणि टेबलवरची नाईफ उचलून नीरा पुढे केली. नीराने सुद्धा लगेच इशारा करून कायराला तिच्याजवळ बोलवलं. कायरा तिच्याजवळ येताच नीराने एका हाताने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने अग्नीच्या हातातला नाईफ पकडला. तिने एका हाताने नाईफ पकडता बरोबर त्याने सुद्धा तिच्या त्या हातावर त्याचा तळहात घट्ट केला आणि दोघांनी एकमेकांकडे बघून पुन्हा केककडे बघितलं आणि केक कापला. केक कापता बरोबर खाली उभ्या असलेल्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचा आनंद व्यक्त केला. नीराने केकचा पहिला घास कायराला खाऊ घातला. त्याबरोबर अग्नीने सुद्धा त्याच्या हातात एक केकचा तुकडा घेऊन नीराला खाऊ घातला. केक कटिंग होता बरोबर त्यांचे फॅमिली फोटोग्राफ्स झाले. नंतर त्या दोघांचे कपल फोटो पण काढण्यात आले. श्रीकांत खाली एका बाजूला उभा राहून त्या दोघांचे फोटो काढतानाची जवळीक बघत होता. फोटो काढून झाले तसे गेस्ट एक एक करून त्या दोघांना भेटण्यासाठी स्टेजवर जाऊ लागले. जशी गर्दी ओसरली तसा श्रीकांत सुद्धा आता हळूहळू स्टेजच्या दिशेने त्याची पावले टाकू लागला. हा हरामी इथे काय करतोय? त्याला स्टेजच्या पायऱ्या चढताना पाहून भूमी चवताळून त्याच्याकडे जायला निघालीच होती की मागून माईकने दोन्ही हाताने तिच्या दंडाला धरून तिला थांबवले. कम डाऊन स्वीट हार्ट, तो तिच्या कानात कुजबुजला. तिने रागात त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले, ज्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तुम्हाला माहित आहे, तो जर नीरासमोर पोहोचला तर तिची परिस्थिती काय होऊ शकते? ती आवाजावर कंट्रोल ठेवत म्हणाली, पण तिच्या आवाजातला राग मात्र दिसून येत होता. येस, आय नो व्हॉट द सिच्युएशन कुड बी, बट लेट हर हँडल बोथ देम टुगेदर. तो तिला अग्नी आणि नीराकडे इशारा करत समजावून सांगत म्हणाला. हे काय बोलता आहात तुम्ही? श्रीकांत तिच्या समोर जाता बरोबर ती पॅनिक होऊन जाईल आणि त्याच गोष्टीचा तो राक्षस फायदा घेऊ शकतो. तिने असं म्हणता बरोबर त्याने तिला त्याच्या बाजूने वळवले आणि तिचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत धरून तिला म्हणाला, कधी ना कधी तिचा सामना त्याच्याशी होणारच होता, कारण प्रत्येक वेळी ती कुणासाठी उभी राहिली की अशा प्रसंगांना तोंड द्यायलाच लागतं. पण आता ती तिची लढाई कधीच एकटी लढणार नाही. ती सुरुवात करेल आणि आम्ही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. तो तिला फार प्रेमाने समजावत होता. त्याचं म्हणणं समजून घेत तिने सुद्धा एकदा भरल्या डोळ्याने नीरा आणि अग्नीकडे बघितलं. ते दोघेही एकमेकांसोबत फार खुश दिसत होते. त्या दोघांकडे बघत तिने तिची मान होकारात हलवली आणि माईकचा हात घट्ट पकडून हळूहळू स्टेज जवळ जाऊन उभी राहिली. माईक आणि भूमी जिथे उभे होते तिथून त्या दोघांना स्टेज स्पष्टपणे दिसत होता. हॅलो मिस्टर राठोड, माय सेफ श्रीकांत सरनाईक. स्टेजवर येताच त्याने अग्नीला ग्रीट केलं आणि नीराकडे पाहून त्याने त्याचं नाव सांगितलं. ज्यावेळेस तो स्टेजवर आला त्यावेळेस तिचं लक्ष नव्हतं, पण जसा त्याचा आवाज तिच्या कानावर पडला
तिने झटकन तिची मान त्याच्या दिशेला वळवली. हॅलो. अग्नी एवढंच काय ते म्हणाला. तसही अग्नी खूप मोठा बिझनेसमॅन असल्याने श्रीकांत सारखे छोटे मोठे लोक तर तो त्याच्या आठवणीतही ठेवत नव्हता. अँड हॅलो मिसेस राठोड, वेलकम टू मुंबई, तो तिच्या समोर हात करत म्हणाला. त्याचा आवाज ऐकला तेव्हाच नीराच्या पायाची थरथर होऊ लागली होती. त्यात त्याने तिच्या समोर हात करता बरोबर तिने तिचा चेहरा अग्नीकडे वळवला. अग्नीने तिच्याकडे पाहून एक छान स्माइल दिली आणि तिच्या खांद्यावर पाठीमागून त्याच्या हाताची पकड घट्ट केली. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या शरीराला होताच तर जणू तिच्यात शरीरात शक्ती संचारली आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तिचं मन शांत होऊन तिच्याही चेहऱ्यावर स्माइल आली. तीच स्माइल कायम ठेवून तिने तिचा चेहरा आता श्रीकांत समोर वळवला आणि त्याच्या हातात हात न देता तिने तिचे दोन्ही हात त्याच्या समोर जोडून त्याला नमस्कार केला. नीराच्या या कृतीने श्रीकांतला तिचा भयानक राग आला. त्याने तिच्या पुढे सरकवलेल्या त्याच्या हाताची मुठी जोरात वळली आणि तो तिला काही म्हणेल त्याआधीच भुवनने डान्सची अनाउन्समेंट केली. डान्सची अनाउन्समेंट होताच अग्नीने त्याला एक्सक्यूज मी म्हटले आणि तो नीराचा हात पकडून तिला डान्स फ्लोअरकडे घेऊन गेला. खाली उभ्या असलेल्या भूमीने तर हे दृश्य पाहून माईकला घट्ट मिठी मारली आणि त्याला थँक्यू म्हटले. यू मोस्ट वेलकम स्वीट हार्ट. त्याने सुद्धा तिला मिठीत घेत तिच्या डोक्यावर त्याचे ओठ टेकवले. त्याच्या त्या स्पर्शासोबत भूमी भानावर आली आणि आपण एक्साइटमेंट मध्ये एवढ्या लोकांसमोर काय केले याची तिला जाणीव झाली. त्याच्या मिठीतून हळूहळू स्वतःला सोडवत तिने त्याच्या तळ हातावर तिचा हात घट्ट केला आणि त्याला स्टेजवर घेऊन गेले. पण स्टेजवर येता बरोबर त्याने तिचा हात सोडला आणि तो तिच्या 2 पावलं मागे येऊन उभा राहिला. श्रीकांत स्टेजवर उभं राहून जाणाऱ्या नीरा आणि अग्नीकडे नजर रोखून बघत होता की त्याला त्याच्या मागून आवाज आला. काय झालं, निघून गेली? त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं तर भूमी नाटकी चेहरा करत त्याला चिडवत बोलत होती. गेली तर जाऊ दे, परत फिरून तिला माझ्याकडेच यायचं आहे. श्रीकांत कॉन्फिडन्सने म्हणाला. यालाच म्हणतात रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया. नसते गैरसमज पाळू नये माणसाने. ती तुझ्यासारख्या नराधमाकडे आयुष्यात कधी फिरून बघणार नाही आणि आता तर तिच्याजवळ तिच्या हक्काची फॅमिली आहे. मग तर नाहीच नाही. भूमीच्या आवाजातही राग वाढला होता पण तरी सुद्धा भूमीने आजूबाजूच्या लोकांचे भान ठेवत त्याला सांगितलं, तूच नको त्या गैरसमजात राहू नकोस. मला तिची दुखरी नस बरोबर माहित आहे. नाही तिला गुडघ्यावर बसवून माझे पाय चाटत भीक मागायला लावली तर नावाचा श्रीकांत नाही. श्रीकांत भूमीला म्हणाला आणि भूमी त्याला काही उत्तर देईल त्याआधी तो तरातरात चालत स्टेजवरून खाली उतरला. त्याने खाली उतरून एक नजर अग्नी आणि नीराकडे पाहिले तर ते दोघेही आता डान्स करण्यात व्यस्त होते. ते पाहून त्याला अजूनच राग आला आणि तो पार्टीच्या बाहेर जायला निघालाच होता की मिस्टर बिजलानींनी त्याला आवाज दिला. श्रीकांत, इतने जल्दी कहाँ जा रहे हो? अभी तो खाना शुरू हुआ है और हमें उस रहेजा के साथ प्लॉट के बारे में भी तो बात करनी थी. त्यांनी श्रीकांतला थांबवत म्हटलं पण श्रीकांतच्या डोक्यात आता वादळ उठलं होतं. त्याला आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं.
दिसत होती ती फक्त नीराच्या चेहऱ्यावरची स्माईल. तिच्यासोबत राहत असताना एवढ्या दिवसात जर त्याचं समाधान झालं असेल तर ते तिच्या डोळ्यातले अश्रू बघूनच. आजही त्याला वाटलं होतं की तो तिच्या समोर जाईल आणि तिच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल भीती उमटून येईल आणि त्या भीतीमुळेच तिच्या डोळ्यात पाणी जमा होईल, जे पाणी बघून त्याच्या मनाला आत्मिक समाधान मिळालं असतं. पण तसं काहीच झालं नाही. उलट नीराच्या चेहऱ्यावर समाधानी आणि शांत भाव त्याला दिसले होते आणि तेच त्याच्या डोक्यात उठलेल्या वादळाचं कारण होतं. त्याला नीरा नेहमी त्याच्या समोर हतबल झालेली, दयेची भीक मागणारी, नेहमी तिचा त्रास, तिचे ओठ दाताखाली धरून त्यांना दाबत आतमध्ये गिळणारी आठवत होती. तिला दिलेल्या त्रासाबरोबर जेव्हा तिच्या तोंडातून किंकाळी ऐकू यायची तेव्हा कुठे जाऊन त्याच्या मनाला सुकून मिळायचा. पण तोच सुकून आज तिच्याकडे पाहून त्याला मिळाला नाही आणि म्हणून तो चवताळून त्या पार्टीतून बाहेर निघाला होता की बिजलाणींनी त्याला काम सांगून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने एक नजर त्याच्याकडे बघितले आणि पुन्हा भराभर पावलं टाकत त्या हॉटेलमधून बाहेर पडला. भूतकाळाची सावली पुन्हा तिच्या आयुष्यावर पडली आहे. पण यावेळेस ती एकटी नाही. नीराच्या डोळ्यातली भीती आता हळूहळू आत्मविश्वासच बदलते आहे आणि तिच्या पाठीशी उभा आहे अग्नी, तिचा आधार, तिची ताकद. पण प्रश्न अजूनही तसाच आहे, श्रीकांत इतक्यात हार मानणार आहे का? पुढच्या भागात ही लढाई आणखी तीव्र होणार आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच रोमहर्षक भागासाठी तुमच्या #CR कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.